हॅलो मित्रांनो, कशा आहात सगळे? आशा करूया तुम्ही सगळे ठीक असाल. आज बोलूया अक्षय कुमारच्या 2025च्या मोस्ट अवेटेड सिनेमाबद्दल. केसरी चॅप्टर 2 द अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियनवाला बाग. याची स्टोरी कशी आहे, अक्षयचा परफॉर्मन्स कसा आहे आणि यात काय नवीन आहे, चला तर बोलूया यावर. मित्रांनो, तुम्ही जर केसरी 1 बघितला नसेल तर काही टेन्शन नाही. याचा आणि केसरी 1 चा काहीही संबंध नाही. आधी याचंच नाव शंकरन होतं, पण मेकर्सनी केसरी फ्रँचायझीचा फायदा घ्यायचं ठरवलं आणि याचा केसरी 2 असं नामकरण झालं. योग्य निर्णय, ज्याचा फायदा चित्रपटाला झालाय. मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांड याबद्दल कोणाला माहित? तुम्ही हे सगळं इतिहासात वाचलं असेल, पण त्यानंतर काय झालं? लोकांना न्याय मिळाला का? हाच मुद्दा हा सिनेमा पुढे मांडतो. तर तुम्हाला माहित असल्याप्रमाणे रॉबर्ट ॲक्टच्या विरोधात निदर्शन करण्यासाठी जालियनवाला बागेत लोक जमले होते. पण जनरल डायरने अतिशय क्रूरतेने निरपराध लोकांवर गोळ्या चालवल्या. या शेकडो लोक मारले गेले. ब्रिटिशांनी याला केवळ एक अपघात म्हटलं. त्यांच्यावर असाही आरोप केला जातो की त्यांनी केवळ भारतीय लोकांचा असंतोष दूर करण्यासाठी इंग्रजांचे पिट्टू बनून ही केस हाताळली. असं का? त्यासाठी जाणून घेऊया हे नायर कोण होते. मित्रांनो, सी शंकर नायर हे प्रतिष्ठित भारतीय वकील होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि व्हाईसरॉय कार्यकारी मंडळाचे सदस्य. सुरुवातीला ते ब्रिटिशांसाठी काम करायचे, पण अचानक एके दिवशी त्यांचा विवेक जागा झाला. का बरं? यात दाखविल्याप्रमाणे काही ब्रिटिश लोक त्यांना बाथरूम मध्ये घुसू देत नव्हते. हो, विचित्र वाटतं ना? विशेष म्हणजे ते ब्रिटिशांबरोबर उठत बसत, त्यांच्या पार्ट्यांना जात, त्यांच्याबरोबर खात पीत. ब्रिटिश सरकारने त्यांना नाईटहूड म्हणजे ही सर नावाची पदवी, कंपॅनियन ऑफ इंडियन एम्पायर सारख्या बहुमानाच्या उपाध्या दिलेल्या. पण बाथरूमच्या बाहेर एक बोर्ड, डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड. त्यांना तो रूल पाळण्याची सक्ती केली जाते, जे त्यांच्या जिव्हारी लागतं. म्हणजे असे चित्रपटात दाखवलंय. आणि मग नंतर शेवटी एक सीन आहे जिथे अक्षय कुमार म्हणजेच नायर त्या नियमाला न जुमानता बाथरूम मध्ये घुसतात आणि जनरल डायरच्या शेजारी उभं राहून म्हणतात, तुमचं साम्राज्य थरथरतंय. हा सीन असा दाखविला आहे जसं काही खूप मोठी क्रांतिकारी घटना घडते. निव्वळ हास्यास्पद. हे सर्व कशासाठी? तर माणूस एकाकी अचानक बदलेल कसा? त्याला काहीतरी कारणे लागतील ना. मग हे एक कारण उभं केलेलं. परत त्याच गोष्टीला जस्टिफाय करण्यासाठी आणखी 2 फिक्शनल कॅरेक्टर उभे केलेले. एक म्हणजे हत्याकांडात मारल्या गेलेल्या एका कुटुंबातील एक छोटा मुलगा न्यायासाठी आंदोलन करत असतो. दुसरं म्हणजे अनन्या पांडेचं कॅरेक्टर उभं केलंय. अनन्या पांडेला एक शिकाऊ वकिलाच्या भूमिकेत जिथे तिचं काम असतं, या नायर नावाच्या वकिलामध्ये देशभक्ती आणि नैतिकता जागवणं, जिथे ते यशस्वी होते. आणि नायर ही केस लढायला तयार होतो. सरप्राइझिंगली अनन्या पांडेची ऍक्टिंग यावेळेस ठीकठाक वाटते. तर हा संपूर्ण चित्रपट म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड घटनेची पार्श्वभूमी वापरून ऐतिहासिक तथ्यांची तोडफोड करून काहीतरी देशभक्तीचा तडका लावून भारतीय प्रस्थापित वर्गातून एक नवीन हिरो तयार केला आहे असं वाटते. आणि हे वाटणं साहजिक आहे, कारण भारतीय प्रस्थापित वर्गाची देशभक्ती अशीच बेंगडी असते. तर असो मित्रांनो, हा सिनेमा एक हिस्टॉरिकल कोर्टरूम ड्रामा आहे, जो नायर यांची ही कायदेशीर लढाई दाखवतो. अक्षय कुमारची एंट्री आणि परफॉर्मन्स जबरदस्त आहे. खास करून शेवटचे 20 मिनिट इतके देशभक्तीने भरलेले आहेत की तुम्ही स्क्रीनवरून नजर हटवू शकणार नाही. आर माधवने ब्रिटिश वकील नेव्हिल मॅकिनलेची भूमिका केली आहे आणि त्याची ऍक्टिंग ही दमदार आहे. सिनेमाचं छायाचित्रण, कॉस्ट्युम आणि लोकेशन जबरदस्त आहेत. अमृतसरचे सेट्स आणि कोर्टरूम इतके रिअल वाटतात की तुम्हाला 1919 मध्ये घेऊन जाते. टेक्निकली हा सिनेमा अप्रतिम आहे, यात काही वाद नाही. पण मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत 2 बाजू असतात. सिनेमातही काही कमतरता आहेत. पहिली गोष्ट आणि सर्वात महत्वाची, डायलॉग्स मध्ये खूप इंग्रजी आणि काही पंजाबी वाक्यांचा वापर केला आहे. पंजाबी तर ठीक आहे, समजून येते, पण इंग्रजी विशेषतः ब्रिटिश ऍक्सेंट सामान्य प्रेक्षकांना समजणं कठीण आहे. आणि वरून सबटायटल्सही नाहीत. दुसरं, हा सिनेमा टिपिकल बॉलिवूड मसाला नाही. यात गाणी नाहीत, फायटिंग नाही, रोमांस नाही. एक आयटम सॉन्ग जबरदस्ती घुसवलंय, जे ही हिस्टॉरिकल ड्रामाला अजिबात शोभत नाही. हा सिनेमा प्रीमियम मल्टीप्लेक्स वाल्या एलिट प्रेक्षकांसाठी जास्त योग्य आहे. सामान्य प्रेक्षकांना तो कदाचित कंटाळवाणा आणि गुंतागुंतीचा वाटू शकतो. जर तुम्हाला इतिहास, कोर्टरूम ड्रामा आणि अक्षयची दमदार ऍक्टिंग आवडत असेल तर हा सिनेमा तुमच्यासाठी आहे. पण जर तुम्हाला मसाला एंटरटेनमेंट हवं असेल तर यापासून लांब राहा. मी याला 5 पैकी 3 स्टार देतो. तुमचं मत कमेंट्स मध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या रिव्ह्यूसह. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.